Hello friends, myself so Arpita Sunil Pandav, assistant teacher. If you like my videos, then like, share and subscribe my education channel. Standard 10, Subject Science and Technology. Chapter number 4, Environmental Management. Part 2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 4थे प्रकरण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याच्या दुसऱ्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. लेट अस सी एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे पर्यावरण संवर्धन. When some natural factors of environment and some artificial polluted factors harms the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of biotic factors. पहा विद्यार्थ्यांनो, पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक घटकांच्या मध्ये असमतोल म्हणजेच इम्बॅलन्स निर्माण होतो आणि त्याचाच परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर झालेला पाहायला मिळतो. खाली आपणाला एक तक्ता दिलेला आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. आता पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात की ज्याच्यामुळं पर्यावरणाचा बॅलन्स सध्या बिघडत चाललेला आहे, तर अशा घटकांची यादी आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे. एक नॅचरल फॅक्टर्स अँड सेकंड मॅनमेड फॅक्टर्स. यामध्ये मुख्यत्वे करून 2 प्रकारचे फॅक्टर्स आहेत, एक नैसर्गिक आणि दुसरा मानवनिर्मित. For example, natural means earthquake and man-made means deforestation. पहा, नैसर्गिक घटकामध्ये भूकंपाचा समावेश होतो, तर man-made फॅक्टर मध्ये डिफॉरेस्टेशन म्हणजेच जंगल तोडीचा समावेश होतो. तर अशा अनेक घटकांची यादी आपणाला या ठिकाणी करावयाची आहे. At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या पाहाव्यास मिळतात. Environmental pollution is one of those main factors. Generally, contamination of any material is its pollution. म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजेच कॉन्टॅमिनेशन म्हणजे प्रदूषण होय. अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट ऑर ह्युमन ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. पहा, पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल होय की जो मानवास हानिकारक आहे. दॅट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल which will be harmful to human and other living beings is environmental pollution. म्हणजे हवा, पाणी, जमीन इत्यादी भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय. Various reasons like population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources, deforestation and
unplanned urbanization are responsible for environmental pollutions. पहा विद्यार्थ्यांनो, मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण ही सर्व कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडून आणण्यास मदत करतात. म्हणजेच या सर्व कारणांच्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण घडते. Pollution is a broad concept. Various types of pollutions like that of air, water, sound, soil, thermal, light pollution occurs around us. आज प्रदूषण ही एक व्यापक संकल्पना झालेली आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण पाहाव्यास मिळते. अल्टिमेट ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ ऑल दीज इज ऑन एक्झिस्टन्स ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आउट ऑफ धिस एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हॅज बिकम द नीड ऑफ अवर्स. पहा, या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर झालेला पाहायला मिळतो आणि यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. लेट अस कंप्लीट द चार्ट. पहा, तक्ता पूर्ण करूया. हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण याच्या पूर्वी आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याची मदत घेऊन आपल्याला हा तक्ता पूर्ण करावयाचा आहे. In this chart there are 3 types of pollutions: air pollution, water pollution and soil pollution. And there are some components, sources and effect and control measures of pollution. पहा, या तक्त्यामध्ये आपणाला हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूप्रदूषण याच्याविषयी माहिती गोळा करावयाची आहे. ही माहिती गोळा करत असताना आपल्याला प्रमुख 4 घटकांचा विचार करावयाचा आहे. पहिले घटक, त्यानंतर स्रोत की ज्याच्यापासून हे प्रदूषण निर्माण होते, त्याच पद्धतीनं परिणाम, या पोल्युशनचा मानवी जीवनावर झालेला परिणाम आणि हा परिणाम जो झालेला आहे तो टाळण्यासाठी आपणाला कोणती उपाययोजना राबवायची आहे, म्हणजेच कंट्रोल मेजर्स. तर या सर्व मुद्द्यांचा वापर करून आपणाला हा तक्ता इथं पूर्ण करावयाचा आहे. रेडिओ पोल्युशन. पहा, माहित आहे का तुम्हाला किरणोत्सारी प्रदूषण? रेडिओ पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू 2 reasons as a natural and artificial. किरणोत्सारी प्रदूषण मुख्यत्वे करून 2 प्रकारे होऊ शकते, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित. UV and IR म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट अँड इन्फ्रारेड रेज radiations are natural radiations, whereas X-rays and radiations from atomic energy plants are artificial radiations. किरणोत्सारामुळे बाहेर पडलेली अल्ट्राव्हायोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात, तर एक्स-रे आणि अणुभट्ट्यामधून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सारात मोडतात. चर्नोबिल, वाइड स्केल अँड 3 miles island mishaps are the major mishaps of the world till present. पहा, जगात आतापर्यंत चर्नोबिल, विंड स्केल आणि 3 Mile आयलँड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. Thousands of people have been affected for long term due to these accidents. या घटनामुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेल्या आहेत. आपणाला किरणोत्साराचे काही परिणाम पुढील प्रमाणे पाहायचे आहेत. There are
Some of the effects of the radiations are as follows. First, cancerous ulceration occur due to higher radiation of X-ray. पहा, एक्सरेच्या उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होऊ शकतात. सेकंड, टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉइड. शरीरातील ऊतींचा नाश होऊ शकतो. जेनेटिक चेंजेस ऑकर्स. जनुकीय बदल सुद्धा घडून येऊ शकतात. व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. आपल्या दृष्टीवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तर अशा प्रकारचे एक्सरेचा परिणाम थोडक्यात आपल्या शरीरावर झालेला पाहावयास मिळतो.